हॅलो एव्हरीवन. आज मी बनवणार आहे इतक्या कडक उन्हामध्ये तुम्हाला खूप जास्त रिफ्रेशिंग फील करून देणारा आम पन्हा. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे आणि ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कैरी धुवून झाल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. जर तिला थोडाफार चीक लागलेला असेल तर तो देखील काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कैरीच्या देठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे, कारण जर त्याच्यामध्ये थोडाफार चीक राहिला असेल तर तो आपल्या पन्ह्याची चव बिघडवू शकतो. आता मी या कैऱ्या शिजायला ठेवणार आहे. मी कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये कैरी अर्धी बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे, कारण ते पाणी आपण परत यूज नाही करणार, त्यामुळे पाणी कमी टाकायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत. कुकर आपला थंड झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या कैऱ्या मस्त शिजल्या आहेत. आता मी ह्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. चमच्याने आपल्याला या कैऱ्यांच्या सालीचा आणि बियांचा गर काढून घ्यायचा आहे. सगळ्या कैऱ्यांचा गर काढून तयार आहे. आता हा गर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक करून घेऊयात. बारीक केलेला गर आपल्याला चाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचा आहे, कारण जर आंब्याचे थोड्याफार दसड्या वगैरे राहिल्या असतील तर त्या निघून जातील. आता याच्यामध्ये आपण 1 कप गूळ टाकूया आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर, अर्धा छोटा चम्मच सौंफ पावडर आणि चिमूटभर आपल्याला मिरी पावडर टाकायची आहे. आता गॅसवरती कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे आणि ते लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. आपलं पन्ह रेडी झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर आपल्याला ते चेक करायचं आहे आणि बघायचं आहे एक तार येते का. तर आता एक तार व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मी अजून 2 मिनटं शिजवून घेणार आहे. दोन मिनटानंतर चेक केलं तर आपली एक तार व्यवस्थित येत आहे, म्हणजे आपलं पन्ह रेडी आहे. आता गॅस बंद करून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आपलं हे मिश्रण कम्प्लिटली थंड झालेलं आहे. आता हे आपण काचेच्या बॉटलमध्ये भरू शकतो. तर आपल्याला स्वच्छ धुतलेली आणि कोरडी केलेली बॉटल घ्यायची आहे, म्हणजे आपलं पन्ह लवकर खराब होणार नाही. फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 2 आठवडेही व्यवस्थित टिकू शकतं. हे मिश्रण मी काचेच्या बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. चला आता आपण त्याचं मस्त थंडगार पन्ह बनवूयात.
तुम्हाला ही माझी कैरीच्या पन्ह्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.